जगात जर्मनी भारतात परभणी आणि आता तर भाजपने यावेळेस इतिहास घडवला की आम्हाला म्हणजे परभणी मतदारसंघामध्ये भाजपला उमेदवार न भेटल्यामुळं त्यांनी बाहेरचा उमेदवार या ठिकाणी महादेव जानकराचा रूपाने या ठिकाणी आणून उभा केलेला आहे आणि तो उमेदवार बाहेरचा उमेदवार असल्यामुळे आम्ही परभणीकरांनी त्याला स्वीकारायचं त्याच्यासाठी. बरोबर आहे. आणि त्यांनी काय केलं म्हणजे ते याच्या पहिले म्हणजे शिवसेना भाजप युती सरकारच्या काळामध्ये ते मंत्री होते, दुग्ध विकास मंत्री. त्यांनी कुठलाच विकास केला नाही आणि ते स्वतः म्हणतात की मी माझ्या स्वतःच्या मायबापाला बी 5-5 वर्ष भेटत नाही, मग तुम्ही कराडून येऊन इथं परभणीकरांना केव्हा भेटणार आहेत, हा आमचा प्रश्न आहे जानकरांना. ते म्हणतात की मी स्वतःचं घर बांधेल, हे करेल. आमच्याजवळ आमच्या जिल्ह्याचे अनेक उमेदवार आहेत ना, मग आम्ही त्याच उमेदवाराचा विचार करणार ना. आणि संपूर्ण फक्त नाटकबाजी चालू आहे. विकास तर कुठला विकास का नाही झाला, कारण उद्धव ठाकरे गटाचा खासदार आदरणीय बंडू जाधव आमच्या जिल्ह्यामध्ये असल्यामुळं आणि ह्या देशामध्ये 10 वर्ष झालं मोदीचं सरकार आहे. मग तुमचं सरकार असताना तुमचे कार्यकर्ते नाहीत का, तुमचे आमदार आहे जिंतूरला आहेत, तुमचे अनेक पदाधिकारी आहेत, मग तुम्ही परभणी जिल्ह्याचा का विकास करू शकाल नाहीत. मग यांनी नांदेडचा का विकास केला नाही. नांदेडचं विमानतळ यांनी बंद पाडलं होतं आणि जशी निवडणूक आली की विमानतळ चालू केलं. आणि या नांदेडचे जे नेते गेले समजा, जे मोठे नेते, त्यांच्याबद्दल नाही बोललं पाहिजे, आता सगळ्यांना माहिती आहे ते ईडीला सीबीला घाबरून तिकडे गेले. त्यामुळं देशातही बदल झाला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये पण बदल झाला पाहिजे. हे होते परभणीचे. जगात जर्मनी भारतात परभणीमध्ये जाते. आणि विषय सांगायचं म्हणजे तिथे शिवसेनेचे उमेदवार आहेत आणि ते स्वाभिमानी म्हणजे त्यांनी शिंदेगडा देखील न जाता आपापलं स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी ते निवडून राहिले. तर जे देशा महाराष्ट्रामध्ये राजकारण बदललं अनेक लोक शिवसेनेमध्ये सत्तेच्या बाजूने गेली. संजय जाधवने सोडून या संदर्भात आपलं काय मत आहे? हो, संजय जाधव म्हणजे इमानदार. ज्यांनी ज्या शिवसेने संजय जाधवला शिवसेनेच्या नावावर आदरणीय बाळासाहेब ठाकरेच्या नावावर बाळासाहेबांमुळे आणि परभणीच्या जनतेमुळे संजय जाधव एक साधा म्हणजे काळीपिळी चालवणारे संजय जाधव आमदार झाले, खासदार झाले. त्यामुळे त्यांनी सांगितलं की मला शिवसेनेने आणि ह्या जनतेने दिलेली आहे, मला ह्या ईडी सीडीने आणि मी याला घाबरून मी जाणार नाही. त्यामुळे ते तत्वनिष्ठ राहिले. त्यामुळे परभणीची जनता मला तर वाटतं निश्चित त्यांचा विचार करेल आणि त्यांचा विचार केलाच पाहिजे, कारण ते ह्या ठिकाणी आमदार आहेत, खासदार आहेत आणि एकच विषय मांडतात भाजपवाले की यांनी विकास नाही केला, विकास नाही. अरे बाबांनो, सत्ता 10 वर्ष झाली तुमची आहे, मग तुमची सत्ता असताना तुम्ही परभणीचा विकास का नाही केला? कारण तुम्ही जाणून बुजून शिवसेनेला म्हणजे बदनाम करण्याकरिता त्यांनी परभणी जिल्ह्याचा विकास नाही केला आणि आता नौटंकी करायला त्यांनी जानकराला इथे आणून उभं केले. त्यांचा जानकराचा अजित पवारांनी बळी घेतलेला आहे. त्यांची पत्नी तिथे निवडून यावा म्हणून त्या माडामध्ये शरद पवार जानकरांना उभं करत होते. यांना जसं कळलं की आता जानकर इथे उभं राहत आहे तर आपल्याला धोका आहे, यांनी राजेश विटेकरचा इथे बळी घेतला आणि तिथं जानकराचा बळी घेऊन त्याला इथं उभं केलेलं आहे. बरं, सध्या स्वतः भाजपाला देखील कळालं होतं असं लोकांनी म्हटलंय की आपली सीट जाणार आहे, त्यामुळं तिथं मराठा आणि ओबीसी याच्यामध्ये हे झालं पेटलं पाहिजे वातावरण आणि ओबीसीच्या मतावर जानकर निर्णय दिला. काय मत आहे? शक्य नाही. तुम्ही मला सांगा, एका जातीवरती कोणी निवडून येतं का? नाहीच येऊ शकत. ओबीसी मध्ये अनेक जाती आहेत. तुम्ही फक्त आज एकाच जातीच्या वरती आणि ह्या महाराष्ट्रातल्या गव्हर्नमेंटनी, ह्या खोकेवाल्या गव्हर्नमेंटनी मराठा आणि ओबीसी मध्ये वाद लावण्यासाठी यांचे मंत्री सभा घेऊ लागले आणि सभेमध्ये अर्वच्च बोलत होते कोणाबद्दल बी. तो मग जरांगे पाटील असेल, त्यांच्याबद्दल असतील किंवा इतर समाजासाठी. म्हणजे यांची प्लॅनिंग होती की महाराष्ट्रामध्ये काहीतरी विपरीत घडावं आणि परत हे सत्तेमध्ये यावं. आणि ओबीसीच्या नावावरती आज एक नाटकबाजी करत आहे. ओबीसीचा विकास का नाही केला यांनी? ओबीसीतल्या जे छोटे छोटे समाज आहेत त्यांचा ओबीसीचा विकास. ओबीसीच्या आरक्षणाच्या नावाखाली गेले आज नगरपालिकेच्या निवडणुका यांनी 2 ते 3, 4 वर्षापासून त्यांनी ठेवल्यात. ओबीसीला न्याय द्यायचा होता तर सुप्रीम कोर्ट तुमचा, हायकोर्ट तुमचा, सगळं काही असताना तुम्ही त्या कोर्टाचा निकाल का नाही देऊ शकत? राणा खासदार आहे, तिचा निकाल एका दिवसात येतो आणि हे 4 वर्षापासून यांचा 5 वर्षापासून निकाल येत नाही. म्हणजे हे सरकार फक्त नाटकबाजी करत आहे आणि समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम नरेंद्र मोदी सरकार करत आहे. बरं, ओबीसीचा निकाल देखील देऊ शकत नाही. ओबीसीचं राजकीय आरक्षण देखील धोक्यात आहे. जिल्हा परिषद निवडणुका देखील होत आहे, तरी पण ओबीसी बीए काय म्हणताय पाहिजे? ओबीसी बीए म्हणजे ते बळजबरीत म्हणतायत ना. ह्या देशामध्ये, ह्या महाराष्ट्रामध्ये जे गृहमंत्री आहेत आदरणीय फडणवीस आहेत, ते ओबीसीला बळजबरीत आम्ही ओबीसी करून मतदान घेण्यासाठी ओबीसीला म्हणजे ते लालच देण्याचं काम करत आहे. पण ओबीसी समाज खूप हुशार आहे, जरी तिकडे काही प्रमाणात असेल पण ह्या वेळेस नक्की ओबीसी ह्या महाराष्ट्रातल्या आणि ह्या देशातल्या नरेंद्र मोदी आणि या शिंदे फडणवीस खोके सरकारला धडा शिकतो. ओबीसी राजकीय आरक्षण धोक्यात आहे का? 100% धोक्यात आहे. अहो, यांना आरक्षणच मिटवायचे यांनी ठरवलेले, कारण आरक्षणाची भीती आहे यांना. कारण यांना सर्वसामान्याला आमदार खासदार झालेलं यांना कधी सहन होत नाही
आणि जर आरक्षण अगर हटवलं तर यांना माहिती आहे इतर छोट्या समाजाचा कोणी आमदार बी होऊ शकत, साधा नगरसेवक पण नाही होऊ शकत. आणि ह्या गव्हर्नमेंटनी हे फक्त मनामध्ये आणून ठेवलेलं आहे. यांना ह्या देशामध्ये सनातनी धर्म आणायचा आहे. आणि सनातन धर्माची काय परिभाषा आहे सगळ्याला माहिती आहे. पण ह्या देशामध्ये सर्वजणांनी मिळून संविधान वाचण्याकरिता, ह्या देशाची लोकशाही वाचण्याकरिता, हा देश वाचण्याकरिता ह्या सध्याचं जे सरकार आहे त्याच्या विरोधामध्ये मतदान करून एक चांगलं, मग ते कोणाचं बी असो, सगळ्यांचं मिक्स असं एक चांगलं सरकार ह्या देशाला दिलं पाहिजे. आणि ते काम ह्या तमाम मतदारांनी केलं पाहिजे. आपल्यासोबत परभणीचे नागरिक होते जगा जर्मनी भारतात, तर परभणी त्यांचं देखील म्हणणं आहे की आपण यावेळी संविधान वाचवलं पाहिजे. ओबीसी आणि मराठा हे जरी पेटवलं तरी पण तसं सत्तेचा विजय होईल असं आपण म्हणाला. मी कोर्समध्ये आहे, त्याच्यामुळे माझ्या स्पोर्टवर काय बोलता येणार नाही. मी एवढं सांगतो की आपल्या भारतीय घटनेची आपल्या धर्मनिरपेक्षता राज्यघटनेने दिलेले आहेत. धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य जे आपल्या भारतीय घटना म्हणते, त्यासाठी आपल्याला एक काय म्हणतो लीडर ऑफ स्ट्रॉंग लीडर ऑफ ऑपोजिशन आपलं पाहिजे. त्यासाठी महात्मांचे थोडक्यात मी बोलतो होता, ते 400चा प्रोपगंडा चालू केला. आता मी लोकल पॉलिटिक्स बोलत नाही, लोकल पॉलिटिक्स तेवढं घेणं नाही फोर्समध्ये असल्यामुळं. मग तेवढं सांगतो की या 400 जे चालू आहे अजेंडा, याला बळी न पडता आपले स्ट्रॉंग ऑपोजिशन लीडर आपल्याला निवडून द्यायचे, त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा. सॉरी, थँक्यू. अरे वा. म्हणजे 400चा अजेंडा न बघता आपण चांगली माणसं निवडून द्या म्हणतात. त्यासोबत